शांता, आता जातो म्हणतो मी. चहा कर आणि निघतो मग मी. हो निघ, तुला आज काही थांबवत नाही मी. जा, उद्या मला बी जायचं आहे. तर थांब, पण थोडीशी दुपारच्या बसनं जायचं. मी चिवडा करतो, चिवडा घेऊन जा थोडासा. चिवडा निवडा कायले? चिवडा कोण खाऊन राहिलं? काहून खाणार, काहून नाही? घरचा चिवडा कोणीही खाते. तर थांब, थोडीशी चिवडा करतो आणि मग जा. आजी तू चालली? हो बा, किती दिवस राहू? 2-3 दिवस झाले. राहणार आणखी? नाही रे, तिकडे मावशी आहे ना, मावशी एकटी राहते. पण मामा आहे ना? मामा आहे, मामी आहे, सगळे सगळं नाही. किती दिवस राहू मी? तुम्हीच जा आता दिवाळीले. नाही नाही, थांब. तू ये चालली उद्या नागपूरले. मी काय करू राहून एकटी? आई तू नागपूरला केव्हा चालली? कोणासोबत चालली? मला तर काही माहित बी नाही राहत. काही नाही, आत्यानं बोलावलं आहे. तर सुनीता काकूने मी चालली, दोघी जणी. आणि मी नाही, तू बाबाजवळ राह. शाळा आहे आता, शाळा नको डुबू. नाही नाही, मी येतो म्हणजे येतो. येतोच मी. आत्या मलाच येजो म्हणे. हां, काहीतरी घेतलं म्हणे, ते येजो म्हणे तू. तू मला सोडून चालली, मी सांगितलं बी नाही. ते बाबाजवळ राहत नाही, मी येतो म्हणजे येतो. काय दिनिया, त्याचं घर आहे लहानसं, ते फ्लॅटमध्ये राहते. आपल्यासारखं नाही आहे. तिथं जाऊन तू काय करशील? त्याच्या पोराच्या काही वस्तूला हात लावला, काय झाला, फालतूचे झगडे होईन. आत्या तर माहिती आहे कशी आहे, म्हणून तू नको येऊ. ठीक आहे, चालत नाही, मी येतो म्हणजे येतो. पाय बाई, ह्या कसा जिद्द करते. हा असाच आहे ह्या दिन्या, असाच जिद्द करते. तिथं काही नाही, नाजूकचं काम आहे त्याचं. 2 पोरं आहे, चांगल्या शाळेत जाते. आणि ह्या तिथं करण त्याच्या सामानाला हात गीत लावला, फालतू झगड्याचं कारण नाही. इथं सगळी कशी करते. मी नाही येईन तर तू पण नाही जाशील. हे पाय दिन्या, जाऊ दे तिले. आणि तो बाबा आहे, काका आहे, गावात कोणी बी सगळेजण आहे. शाळेत जशी ग्रीष्मा आहे, काय करतं जाऊन? ते येते ना 2 दिवसात. मला एक सांग, तू आईले तिथं कोणी बोललो का? ते तुझी आत्या बोलली तर तुला चांगलं वाटेल का? तिच्या पोराला तुला काही केलं, काही झालं? नाही आजी, मी काही नाही करत, मी चुपचाप बसतो राहीन. चुप बसतंच काय? आपल्या घरीच राही ना मस्त. काय जात बसतं? तू थांब. काय करू थांबून? तुम्ही दोघं जण आहे ना, बाबा आणि तू, मस्त थांब राय. हो, असं कर ना आई, मी जातो, मी येतो, तोपर्यंत थांब तू. किंवा मी नाही थांबत. मी काय करीन, मी चालली. एक जण चालले लावते. तू एक सांगून घे, एक ताजी राहीन इथं, नाही तर मी तुझ्यासोबत येईन. पाय कसं आहे हे. हा, न्यायचं काही नाही आहे, पण कोणती रिकामी काम करून इच्छा काम होतो? त्याला काही अक्कल नाही आहे का? घेऊन जाणं 2 दिवसाची गोष्ट आहे. तुला राह म्हणतो, तूही नाही राहत. कशी राहीन? तू नाही आणि काही नाही, मी नाही राहत मग. काय तू आता येईल विचारून संध्याकाळी काय म्हणते तर. चल, मी चहा करतो आणि पोहे टाकले मी उन्हात, बाहेर थोडीशी ऊन आली तर एवढा करतो. मग आज वावरात सरकी लावणार ना, जात नाही का मग तू? जाईन मग थोड्या वेळानं. सरकी लावले काय आहे, बाया डोबते. सुनता जाणार आहे ना. चाल, मी चहा मांडतो, तू आण पोहे घे गाय. हो, मान चहा तोपर्यंत चहा. काकू, तुम्ही बी खोट्या बोलून राहिले. मी काय खोटी बोलली तिने? ये लाडू घे. नाही पाहिजे लाडू गिडू. तुम्ही चालले नागपूरले आणि मला नेत नाही. हां, तुम्ही बी चालल्या काकू आणि आई चालली. आणि मला आत्ता माहीत झालं का तुम्ही उद्या चालल्या. मला काही सांगितलं बी नाही. आणि आता म्हणता तुम्ही लाडू घे. पहिले पहिले तुम्ही न्या तर मी लाडू खाईन, नाही तर मी सांगितलं आजीला तरी राय म्हणलं, आजी बी राहत नाही म्हणते. अरे दिन्या, तुला न्यायची काही गोष्ट नाही आहे. 2 दिवस शाळा जाईल, पण तुला माहिती आहे ना कोणतं खरं नाही तर सांगितलं असेल ना ते आईनं. त्याचे पोरं आपल्या घरी काही बी करू शकते का? काही नाही करत. आत्या मला येजो म्हणे. मग तिला नसतं वाटलं का मी बदमाश आहे तर मला येजो नको म्हणलं. येजो म्हणे ना, तिला तुम्ही म्हणा दिन्याला घ्या तर मी येतो, नाही तर मी येणार नाही असं तुम्ही म्हणा मग आईले. अरे दिन्या, तू तर मस्त काही मी म्हणायला लावतं. तसंच म्हणा, मग तर माई नीनच मला, तू तर जाऊ नाही शकत. चल, मी तुझ्या घराकडे येऊनच राहिली होती, आजीसाठी लाडू देतो. चला मग माझ्यासोबत, पण तुम्ही तसं म्हण जा. हो हो, म्हणतो मी तसंच. द्या मग एक लाडू. तुला कोणता पाहिजे तर जा बरं, किचनमधून एक डब्बा आण, आजीसाठी लाडू भरतो. आणि तुम्ही डब्बा गिब्बा सगळं करतो. मला नाही वाटत दिने मानन म्हणून. तू म्हणतो दिने मानन, त्याची ह्यावेळेस लस जिद्द होती. नाही मानन तर घेऊन घ्या लागन मग. बाहेरपर्यंत सुगंध येऊन राहिला मस्त, रोडपर्यंत. येते शांता बाई तुमच्या घरी पाहुणे आता. सुनीता आली. सुनीता, काय आणलं डब्यात? लाडू आणले डब्यात आईसाठी. काय आणले हो तुम्हाला? तिकडे न्यायचे आहे ना, तिकडे न्यायचे तर माझ्यासाठी काय आणले? मी काय खाल्लेच पाहिजे का? बापा खाल्ले नाही पाहिजे तर काय झालं? नंदच्या घरी न्यावं तर तुमच्या बहिणीसाठी भावासाठी नाही पाठवा मी. हे घ्या लाडू, संगीतासाठी घेऊन जा जा.
चिवड्याचा सुगंध तर तिकडे घरभर पसरून राहिला, रस्त्याने येऊन राहिला. जाऊन बाहेर बसले करायला. गोष्टी होते म्हणलं, चिवडाही होते. आहे ना माझ्यावरती सिंगल गॅस, म्हणून बसली इथं. चिवड्यासाठी थांबवलं की भर चिवडा आणि चाल जातो मी मग. दिने माई बॅग आण. पहिले निर्णय घ्या, मी येणार आहे का नाही आहे, मग जा. मग आधी तू जा. मी भुलूनच गेली. तू त्या संग कसा आला दिने? त्या घरी आलता का? समजलं असेल ना तुम्हाला काय लिहायला. सांगतो बा एक गोष्ट, तुम्ही काही बी सांगा. मी शांताबाई, मी तुमच्या संग येईन तर दिन्याला घेऊन येईन, नाही तर मी नाही येत. तुम्हीच जा एकट्या. नको येऊ मग, मीच जातो एकटी. आम्ही दोघं जण चाललं जातो. का बोलता आई, तू काकूला पण येत नाही? काकू म्हणते ना दिनेशिवाय येत नाही, तर मग तुम्ही दोघं जण राहा घरी, मी जातो. पाहाची काकू, तुम्हाला पण येत नाही म्हणते, अशीच आहे. मला पण येत नाही म्हणते. जाऊ दे, आपण दोघं जण जाऊ. हे अलग जाईन, आपण अलग जाऊ. मला आत्या त्याची म्हणेच येजो. असं करतं का दिने? चाल आपण दोघं जाऊ. तुम्ही जा, आम्ही जातो दोघं. नाटक्या दिने, तू का कमी हुशार नाही आहे? मग तू नाटक्या इतक्या नको म्हणू. काकूच म्हणे मला चाल. सुनीता, तुला दोघांना बरोबर प्लॅन करून आले. पण पहिले बाबाला विचारजो, तुले न्यू म्हणते का नको न्यू म्हणते. तर मी बाबाला बरोबर पटवतो. विचारच तसं आहे तू, जसं तुम्ही काकूले पटवलं मला पटवलं. हे मग थोडासा चिवडा कसा झाला तर सांगतो. हे घ्या, ठेवून द्या लाडू. चिवडा सोबतच भरून द्या. ये बस सुनीता. नाही बसा दिसत नाही, जातो ना मी आता. दिन्याचा आली घराने घेऊन. चाल म्हणलं लाडू बी तुमच्यासाठी देऊन देतो. आजी एक गोष्ट आहे, मी सांगतो तुले. तू आजच्या दिवस राहून जा. उद्या आम्ही, आई, मी, काकू सगळेच जण बस स्टॉपवर जाऊ. तू तुझ्या गावले जाजो, आम्ही नागपूरला जाऊ आत्याच्या घरी. असं कर, आता राहून जा एक दिवस. हो बरोबर आहे, दिन्याचं बरोबर आहे. मला सुचलंच नाही ही गोष्ट. दिन्याला तरी सुचली. तर हुशारच आहे. हो आई, असंच करा. काय बा तुम्ही एक दिवस लांबवता. आता जातो म्हणतो, आणखीन उद्या जा म्हणता. नाही राय म्हणत ना, आजच्या दिवस राय. संध्याकाळी मग जेवायला या. त्या दिवशी आल्याच नाही तुम्ही. हो शांते, मला एक सांग, त्या पाटलीन बाई आहे त्याची सून काय लयच हे आहे का? त्या दिवशी आपण आल्यावर तिनं म्हणते मला काय सांगे, तो पोहे केले म्हणते, थंडगार ठेवून दिले होते. आणि म्हणे म्हणते कोण खाईन. आता हे गरम करा ना संध्याकाळी. का मी काही स्वयंपाक नाही करत. काहून तुम्ही तिथं नाश्ता नाही केला का? मग माझा नाश्ता काहीच नाही केला आम्ही. तुझ्या घरी चहा नाही पेलो, तिथं बी काही नाही. ते टाकू म्हणे पोहे करतो उठतो. तर आम्ही खोटं बोललो. आम्ही म्हणलं सासून त्या घरूनच ना हा नाश्ता चहा पोटभर करून आलो आम्ही. आता आम्हाला पाहिजेच नाही. दोन्ही घरच्या पाहुण्या उपाशी. असंच झालं. नाही तुम्हाला चहा इथंही काही पेल्या नाही. तुम्हाला म्हणू कमीत कमी चहा तरी पिऊन जा. मग आम्ही घरी आलो आणि चहा केला ना, स्वयंपाक केला. मग माझ्यासोबत बी खोट्या बोलल्या का तिथं आम्ही चहा पेलो, नाश्ता केला, आता भूक नाही म्हणून घरी चाललो. आता काही हे जमणार नाही. संध्याकाळी जेवायला या. ते साधं सुद्धा मी काही बी करतो. कर मस्त बेसन कर आणि भाकरी कर. आणि मी इथं मस्त शांतीला झुणका मिरच्याचा ठेसा करून देतो. तुम्ही बी घेऊन जा उद्या थोडंसं. आणि मी तुला मस्त इथं करून देतो बाहेरच. आता मी घेऊन येतो. तुझी इच्छाच आहे, काही जास्त नको करू. भाकर आणि बेसन. हो तसंच करतो, पण या. काकू मला आवडते भाकर ना बेसन. काय करू त्यासाठी सांग. काही नाही, जाता पद्मा काकूच्या दुकानातून 2 मॅगीचे पॅकेट घेऊन जा. मी जा, तुम्ही यायला जरी मॅगी दिली तर तुले मी सांगतो, तुले मी नेणार नाही, त्यालाही नेणार नाही. नको घेऊ काकू, मग मी खाईन भाकर ना बेसन. वारे दिन्याच्या आहे ना, तर आपलं करमणूक होते. तुमची दिन्याची आहे ना होती बा. दिन्या तर मस्त आहे. हो दिन्या आहे आमच्या घरी म्हणून तर आमची मजा आहे. नाही तर काय, माई बी पोरगी इथं नाही राहत. यायचं मोठं पोरगं बी तिकडे राहते. आमचा दिन्या बरं आहे. बरं झालं शांताबाईले दिन्या झाला म्हातारपणात. काही बी बोलतं का हो सुनता तू? नाही तर काय, बरोबर आपलं देवानं ऐकलं असं. यायले कसं गमन बा. मग दिन्याला पाठवलं. काय मी बाई बॅग भरतो. तू बॅग भरायच्या अगोदर मला सांगतो तू काय काय घेतं. तर रिकामे तुटके टाटके खेळणे नको घेऊन चालू. मी चाललो बाई बॅग भरायला. तुझ्या घरी आलता हो काय कसं इथून तणाने गेला. घरी आला मला म्हणते काकू तुम्हीच करू शकता, तुम्हीच म्हणा, मी बी येत नाही म्हणून. मग आई मानतेच. जाऊ द्या ना, आपण तर दोघी काय करू. दिन्याच्यानं आपल्याला बरं वाटन. काही तू काही करत नाही बदमाशकीपणा. तुम्ही सांगा बा मित्रांनो, दिन्याला न्यायचं का नाही न्यायचं. तुम्ही काही कमेंट करून काहीच सांगत नाही. कसं काय वाटते आमचा दिन्या, कसं वाटते काहीतरी सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा.